नमस्कार बंधू भगिनींनो, मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, कॉस्मॅटिक लेझर सर्जरी सेंटर, प्रसाद चेंबर्स, कर्वे रोड, पुणे 4 इथे कॉस्मॅटिक सर्जरीची प्रॅक्टिस करतो. मित्रांनो, शरीरात चरबी असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याचा योग्य असा जाडसर थर सर्वीकडे असतो त्वचेखाली, आणि काही ठिकाणी ही चरबी जास्त असते. उदाहरणार्थ गालात, मानेत, ब्रेस्टमध्ये, पोटात, थाईजवर, आउटर थाईजवर, बटक्स, किंवा कधीकधी लक्षात येईल, जाणवेल इतपत एक्सेसमध्ये फॅट एकाच ठिकाणी खूप साचते. आज आपण पाहूया आउटर थाईज किंवा ज्याला सॅडल बॅग्स म्हणतो, की मांडीच्या बाहेरच्या भागात चरबी खूप साचते आणि पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये हे क्वाईट कॉमन आहे. बैठे जॉब, चेअरमध्ये बसून दिवसभर काम करणे, व्यायाम नाही, अनुवंशिकता, खूप वजन वाढणे आणि बटक्समध्ये खूप फॅट वाढल्याने बऱ्याच वेळा ती खाली सरकून थाईजमध्ये येते आणि थाईजमधून ती बाहेर येण्याचा प्रयत्न करते. आणि ते जसे खोगिराला सॅडल बॅग्स असतात तसे ते पायावर लटकतात व त्याचा मानसिक व शारीरिक त्रास स्त्रियांना खूप होतो. एक तर उठता बसताना त्रास होतो, तसेच चालताना दोन्ही बाजूला काहीतरी लटकलेले आहे, वजनदार वस्तू लटकलेली आहेत, चालताना हालत आहेत, पिशव्या हालत आहेत असे जाणीव होत राहते. आणि आजकालचा पहिराव, कपडे घालण्याची जी फॅशन आहे, पॅन्ट्स, टाईट पॅन्ट, जीन्स किंवा स्टॉकिंग्स किंवा लेगिंग्स, तर ह्या वेशभूषेमध्ये, ह्या कपड्यांमध्ये ही फॅट किंवा सॅडल बॅग जास्त उठून दिसतात व त्याच्यामुळे त्या व्यक्तीला सेल्फ कॉन्शियसनेस निर्माण होतो, एम्बॅरसिंग वाटतं. तसेच कपडे नीट बसत नाहीत, उठता बसताना जास्त त्रास होतो आणि जसे वय वाढते, वजन वाढते, तर हे पण साईजमध्ये, आकारात मोठमोठे होत जातात. तर ह्यांना कमी करणे, त्यांना नॉर्मल आकार देणे, ह्याच्याकरता आज लायपोसक्शन हे अत्यंत प्रचलित प्रोसिजर आहे, ज्यामध्ये आपण किंचित भूल देऊन किंवा स्पायनल जनरल ॲनेस्थेशियाखाली सॅडल बॅग्सना, त्यामध्ये सलाईन भरतो, ॲनेस्थेटिक सोल्युशन भरतो व अल्ट्रासाऊंडनी सर्व बाजूची फॅट आपण पातळ करतो व ती काढून घेतो पॉवर असिस्टेड लायपोसक्शनने. सर्वसाधारणपणे प्रत्येक बाजूला 3 पंक्चर्स घ्यावे लागतात. त्याच्याने जास्तीत जास्त चरबी निघते व चांगला आकार येतो. हे पंक्चर्स बारीक असतात, 3 मिलीमीटरपेक्षा बारीक असतात व ते कालांतराने दिसत नाहीत. युजली आपण ते फोल्डमध्ये घेतो, स्ट्रेच मार्कमध्ये घेतो किंवा जुन्या जखमांचे व्रण असेल तर त्यामधून घेतो. लायपोसक्शन आउटर थाईजला साधारणपणे 1 ते 2 तास लागतात व ऑपरेशन संपल्यानंतर आपण ड्रेसिंग करतो व त्यांना कॉम्प्रेशन गारमेंट घालतो. कॉम्प्रेशन गारमेंट म्हणजे काय, की टाईट फिटिंग गारमेंट असतं, होजेरीचं गारमेंट असतं, स्ट्रेचिंग असतं आणि ते स्नगली चुस्त थाईजला बसतं. पण त्याचबरोबर ते चांगला प्रेशर पण देतं व त्यामुळे ब्लिडिंग होत नाही, उजिंग होत नाही, सूज कमीत कमी येते. परंतु चालण्यात, उठण्या बसण्यात एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि कुठलाही त्रास होत नाही. हे लायपोसक्शन संपल्यानंतर 3 ते 4 तासांनी तुम्ही चालत घरी जाता. 2 दिवस आराम करणं हे अपेक्षित आहे. त्या काळामध्ये बऱ्यापैकी जिथून लायपोसक्शन केले तिथून काही पाणी निघून येत असते, ते 2 दिवसांनी थांबते. तिसऱ्या दिवशी व 7व्या दिवशी तुम्हाला ड्रेसिंग करण्याकरता यावे लागते. 7 दिवस कॉम्प्रेशन गारमेंट हे 24 तास घालायला पाहिजे व त्यानंतर फक्त दिवसा तुम्ही घालू शकता व रात्री
कुठलेही स्किन टाईट कपडे घालू शकता. या ऑपरेशननंतर सर्वसाधारणपणे अँटीबायोटिक्स सकाळ संध्याकाळ असे 7 दिवस घ्यावे लागतात व त्याच जोडीला पेन किलर आणि ॲसिडिटी होऊ नये म्हणून अँटॅसिडच्या गोळ्या घ्याव्या लागतात. या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही औषध गोळ्या लागत नाही. हे प्रोसिजर इनर थाईज बरोबर सुद्धा करता येते किंवा पोटाबरोबर करता येते किंवा इतर कुठल्याही लायपोसक्शन बरोबर आपण हे कंबाईन करू शकतो. कंबाईन करण्यात फायदा असा की एकाच वेळी अनेक एरिया झाल्याने पेशंटला त्रास कमी होतो. प्रत्येक वेळी ॲनेस्थेशिया घ्या, प्रत्येक वेळी अँटीबायोटिक्स घ्या, हा प्रॉब्लेम जातो आणि रिकव्हरी पिरियड जो 7 ते 10 दिवसाचा आहे तोही एकाच वेळी कव्हर होतो. ही फॅट काढल्यानंतर तिथे ही फॅट परत येत नाही, पण हे अपेक्षित आहे की त्या व्यक्तीने डाएट आणि एक्सरसाइज करायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे, त्याच्यात खंड पडला नाही पाहिजे. ह्याचे परिणाम सुबक असतात. पूर्णपणे चरबी काढल्या जाते, त्यामुळे तिथे कुठलाही बल्ज किंवा मोठा एरिया दिसत नाही की इथे काही केलेलं आहे. पंक्चर मार्क सुद्धा कालांतराने निघून जातात. मित्रांनो, या केसमध्ये पहा, मांडीच्या आउटर थाईजमध्ये भागात फॅट खूप वाढलेली आहे, साचलेली आहे, जी मी मार्क केलेली आहे. मार्किंग करणं फार महत्त्वाचं असतं स्टँडिंग पोझिशनमध्ये, कारण ऑपरेशन टेबलवर पेशंट एकदा झोपला तर ते फॅटची पोझिशन बदलते व लक्षात येत नाही की कुठली फॅट किती काढायला पाहिजे. मार्किंग झाल्यानंतर त्याच्यात लोकल इन्फिल्ट्रेशन, किंचित भूल असलेले पाणी भरले जाते, ज्याच्याने तो संबंध एरिया नम होतो. त्याचबरोबर या पेशंटला स्पायनल ॲनेस्थेशिया पण दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याला अजिबात जाणीव नाही आणि हे फुल केले जाते. त्याच्यामुळे सर्व फॅट कॉम्पॅक्ट होते, टर्जिड होते आणि फॅट काढणे हा प्रकार अल्ट्रासाऊंडनी सोपा जातो. अल्ट्रासाऊंड मेथडनी फॅट आपण मेल्ट करतो. पहा कशी लूज होते, आतमध्ये खाली खाली स्किन जात आहे आणि त्यानंतर पॉवर असिस्टेड लॅपोसक्शननी आपण ती फॅट काढून टाकतो. ऑलरेडी स्किन खाली आलेली आहे, लूज झालेली आहे आणि ही स्किन कालांतराने हळूहळू आटत जाते व त्याचबरोबर जर चांगला एक्सरसाइज असेल तर त्याला फार चांगला आकार येतो. ऑपरेशन संपत आलेले आहे. 3 पॉईंटमधून लायपोसक्शन केलं, त्याच्याने रिझल्ट चांगले मिळतात. थरो फॅट काढल्या जाते व कुठलेही मार्क दिसत नाहीत, खालीवर इरेग्युलॅरिटीज दिसत नाहीत. साधारणपणे 500 cc पासून ते 3000 लिटरपर्यंत 3000 cc पर्यंत मी काढलेली आहे. शेवटी आपण ड्रेसिंग करतो आणि कॉम्प्रेशन गारमेंट, जे इलॅस्टिक गारमेंट असते, ते पेशंटला घातल्या जाते. अशा पद्धतीने आउटर थाईजचं लायपोसक्शन केल्या जाते व 3 तासांनी पेशंट चालत घरी जातो. धन्यवाद. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, प्रश्न विचारायचे असेल तर मला अवश्य संपर्क करा. 9373504565. संध्याकाळी 7 ते 8 वर्किंग डेजला. तसेच माझ्या संकेतस्थळाला भेट द्या www.cosmeticsurgerypune.com. तिथे असंख्य बिफोर आफ्टर फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, रिव्ह्यूज आहेत व सर्वसाधारण माहिती पण दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जस्ट डायलच्या माझ्या वेब पेजला भेट द्या, वॉट क्लिनिकच्या वेब पेजला भेट द्या. तुम्हाला चार्जेसबद्दल सुद्धा कल्पना येईल. वॉट क्लिनिकमध्ये चार्जेस सविस्तर दिलेले आहेत. यूट्यूबवर माझे चॅनल आहे, जिथे असंख्य व्हिडिओज आहेत, जवळजवळ 600 व्हिडिओज आहेत. ते अवश्य पहा व तुमचा अभिप्राय द्या. धन्यवाद.